चला ना मग, इतकं बोर झालं. किती बॅग? हो ग, रस्त्यात कोण ठेवली असेल अशी? चल बघूया. नको नको, वेडी आहेस का? बॉम्ब असेल त्याच्यात. बॉम्ब काय? बघ इथे रस्त्यावर कोणी माणसं आहेत का? कोणासाठी ठेवणार आहे बॉम्ब तिकडे? नको ग नको, चल इकडून. तू चल. अगं वर्षा, गप ग, घे. हाय वर्षा राणी. ए हाऊ आर यू डार्लिंग? आपण बी इंग्रजी बोलतो काय? हात सोड आधी माझा. ए शेरू म्हणतात मला, आणि शेरूजीचा हात पकडतो ना तो आपल्या मर्जीनं सोडतो. सानिका, आजूबाजूला कोणी दिसतंय का बघ ना प्लीज. तिला कशाला सांगतेस? मी हाका मारतो ना. वाचवा वाचवा, कुणी आहे का? मीला मला त्रास देतोय, वाचवा वाचवा. हे कोणी आहे इकडे? कोणी आहे? काय राणी, काल तू मला बघणार होतीस ना, आज बघ ना, अबो मी तुझ्या समोर आहे. 30 लोक आहेत. 30 लोक आहेत वर्षा, 30 लोक आहेत ती. वाह सेडू, तू तो सच्ची में बॉस है यार, माना तेरे को. क्या वर्षा राणी, बचके कहा जाएगी? आज ना उद्या तू माझीच होणार आहेस. त्याच्या आधी तुला पोलिसच पकडतील. ए जास्त वटवट करू नकोस. चल सानिका चल. ए तुला सांगून ठेवतो, तुझं थोबाड बिघडवून टाकी ना. हॅलो हॅलो हॅलो, काय आहेस कुठे? म्हणजे काय दिसत नाही का तुला इथे बसली ते? नाही, हे दिसतंय तू इथेच बसली आहेस, पण मनाने कुठेतरी दुसरीकडे आहेस. काय ग? अगं आज मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट आहे, माहिती आहे ना? हो माहिती आहे मला, म्हणूनच मी धावत इथे आली आहे. नाहीतर हॉस्पिटलमधून पाय निघत नव्हता माझा. अच्छा अच्छा अच्छा, तू हॉस्पिटलमध्ये गेली होतीस फॉलोअप स्टोरी करता? स्टोरी? अगं आपण त्या प्रधानांच्या शूटआउटची न्यूज नव्हती का दाखवली, त्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन कॉल्स आले होते. काही वर्तमानपत्रांच्या वार्ताहरांनी चौकशी सुद्धा केली होती. तेव्हा या न्यूजची फॉलोअप स्टोरी करता येईल का असं इथे बोलणं चाललं होतं, म्हणून म्हटलं त्या संदर्भात तू काही. नचिकेत, एक गोष्ट मी तुला स्पष्ट सांगते, प्रधानांच्या घरी जी भयंकर घटना घडली तिची कुठलीही न्यूज किंवा कुठलीही स्टोरी मला करण्यात इंटरेस्ट नाहीये. त्या दिवशी मी तिथे गेले होते, ती कर्तव्य म्हणून गेले होते. आता यापुढे काय? यापुढे माझी अशी रिक्वेस्ट आहे की मला यापासून दूर ठेवा प्लीज. पण या स्टोरी संदर्भात काही करायचं असेल तर त्याची इनसाइड इन्फॉर्मेशन तुझ्याचकडे आहे. स्टोरीज? नचिकेत, स्टोरी शिवाय आपल्याला दुसरं काही सुचू शकत नाही का रे? स्टोरी व्यतिरिक्त माणसाला त्याच्या भावनांना काहीही महत्व नाहीये का रे? प्रधानांचं कुटुंब माझ्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होता. त्यांच्या घरात ही जी काही घटना घडली यामुळे माझं अख्खं घर हादरलंय. आय एम सॉरी. नाही, you need not be sorry at all, because I know even you are a part of this ruthless business. या बिझनेसच्या दृष्टीने कुठलीही घटना ही एक सनसनाटी न्यूज असते फक्त, आणि त्यामध्ये जी जिवंत माणसं इन्व्हॉल्ड असतात ना, ती मसाला भरणारी पात्र असतात. शी नचिकेत, मला किळस येते रे. मला किळस येते, मला खूप लाज वाटते, मला स्वतःचीच लाज वाटायला लागली आता. हे सगळं जेव्हा प्रधानांच्या घरात घडतंय ना, तेव्हा त्याची स्टोरी किंवा त्याची न्यूज होऊ नये असं मला वाटतंय. पण हे जेव्हा इतरांच्या घरांमध्ये घडत असतं तेव्हाही माझ्या दृष्टीने ती एक सनसनाटी स्टोरीच असते. म्हणजे नचिकेत, मी स्वतः सुद्धा या बिझनेसचाच एक भाग झाले.
कॅन अंडरस्टँड. काय बंटी दादा कसला विचार करतोयस? काय नाही ग, माझ्या पूर्वीच्या आठवणी आणि हे घर खूप वेगळं आहे. सगळंच बदललंय, रंग, पडदे, फर्निचर. पण माणसं तीच आहेत ना? बघू. म्हणजे मी ज्या वर्षा नावाच्या मुलीला ओळखत होतो ना, ती एक छोटीशी नकटी झिपरी आणि लाडूबाई होती. आणि आता स्मार्ट, हुशार. चिचे, ही तशीच आहे, झिपरी नकटी, पण वयानं तेवढी वाढली आहे. मी बघते. अक्षता, हाय, कशी आहेस? मजेत. आज इथे कशी? अशी झाले तुम्हाला सगळ्यांना भेटायला. चल. तुमची ओळख नाही वाटत. ही अक्षता, हा बंटी दादा. जसा होतास तसाच आहे. अरे पण काल तर मन्ना काका मला म्हणाला की तू अगदी साहेबासारखा दिसतोयस म्हणून. काय नाही, जाताना जसा होतास ना अगदी तसाच. अच्छा, म्हणजे वाया गेलेला मवाली गुंड. पण फॉरेन रिटर्न गुंड. कोण गुंड? मी बंटी. आपल्या मुलाबद्दलच बोलणं चाललं. हा साहेब की गुंड? साहेब नाही की गुंड नाही, तो अगदी बंटी सारखाच आहे. नाही शाबास, याला म्हणतात ना आईच्या डोळ्यातलं पाहणं. बरं, आता कोण कसं हे सगळं झालं असेल तर आपण उपमा खाऊया का? वा, आहा, क्या बात आहे. छान झालंय. तुला सांगतो ताई, जगात सगळीकडे सगळं मिळतं, पण आपल्या या भारतात उपमा, पोहे, पिठलं, पुरणपोळी ह्या गोष्टी मिळतात ना, म्हणून आपला भारत महाग. अरे पण म्हणून काय असं बका बका खायचा का तो उपमा? पळून जाणार आहे का? खाऊ दे ग. फार झालं, तू लागलीस त्याची बाजू घ्यायला. तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, तुला काय त्रास होतोय? संबंध काय त्रासाचा? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की खटारा गाडीला इम्पोर्टेड कार म्हणून आहे. अरे तुला कसं कळलं मी इम्पोर्टेड कार आहे ते? अच्छा, म्हणजे मी खटारा गाडी? हा, तू खटारा, म्हणून तू आल्या आल्या माझ्या डोळ्यात जरा धूळ गेली. तूच खटारा, तू खटारा, तू सेकंड हँड, तू भंगारची गाडी, तू. अरे अरे भांडताय काय? इतक्या दिवसाने भेटाय, जरा प्रेमानं बोला ना एकमेकांशी. अगं पण आम्हाला प्रेमानं बोलण्यासाठी आधी भांडावंच लागतं, ओके नाही चिंगे? माय नेम इज अक्षता जोशी. लक्षात ठेवा, अक्षता. ओके चिंगे. अक्षता सांगितलं ना तुला. अरे काय चाललंय? पुरे गप्प बसा, उपमा खा बघू शांतपणे. भूषण, चल चल उठ, सकाळ झाली. हा, उठ बघू. चल चल चल. बघ, मी तुझ्यासाठी झकास पैकी चहा करून आणलाय. तू तोंड धुवून ये बघू पटकन. चला. ऐक. हे घे. बाबा नमस्कार करतो. हो, आयुष्यमान भाऊ बेटा. हे घे. अरे हळू, गरम आहे. काय कसा झालाय चहा? मस्त झालाय, एकदम तुमच्यासारखा कडक झालाय. भूषण बाळा, मला अजून कडक होण्याची आवश्यकता आहे. नियतीनं खूप क्रूर खेळी खेळली आपल्याशी. आपण खूप काही गमावलं नाही, आणि जे गमावले ना ते आपल्याला परत नाही मिळवता येणार.
पण भूषण बेटा जे आपल्याकडे आहे ना ते आपल्याला वाढवता येईल. हो, तू तरुण आहेस, मी अनुभवी आहे. हे बघ, माणसाकडे गमावण्यासारखं काही शिल्लकच उरलं नाही ना तर तो फक्त मिळवू शकतो, हो की नाही? त्यासाठी आपली शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवायला. लेकिन आबा, तुमच्या पायाची जखम, त्याची तुम्ही काळजी घ्या. दुखणी अंगावर काढू नका. कामात असलो की हळूहळू सगळ्या गोष्टींचा विसर पडेल. प्रयत्न करूया, एकमेकांना सांभाळूया. भूषण, अरे दोन माणसं एक दिलानं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा ती काहीही करू शकतात. अरे इतिहासात अशी कैक उदाहरणं आहेत. आणि लक्षात ठेव, आपल्याला इतिहास घडवायचा. अरे आपल्या धमन्यांमधनं प्रधानांचं रक्त वाहत आहे. सगळी मरगळ झटकून टाकायची. प्रधानांचं नाव व्हायला पाहिजे. त्यासाठी झटायला पाहिजे, कामाला लागायला पाहिजे. बघूया, त्यानं तरी दुःख विसरता येतं का ते पाहूया. नचिकेत काका, हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. एकटाच आलास? हो, का रे? तू आणि आई एकाच ऑफिस मध्ये काम करता ना? हो, मग तू दरवेळी वेळेवर येतोस आणि आई कधीच वेळेवर येत नाही. तिला माझी काळजीच नाहीये. वेड्यासारखं बोलू नकोस. दिवसभर ती इतकी राबते, ऑफिसमध्ये कामं करते. ते कोणासाठी? तुझ्यासाठीच ना. मग तिला तुझी काळजी नाही असं कसं म्हणतोस तू? अरे आता तू अक्षता मावशीकडे, ती तिला माहिती आहे म्हणून ती निश्चिंत आहे. म्हणून ती दिवसभरातली उरलेली कामं करून येते. तू उगीच आईची बाजू घेऊ नकोस. आम्ही आमच्या घरी राहायचो तेव्हा आई उशिराच यायची. फक्त तेव्हा खेळायला आज होते. हल्ली अक्षता मावशी फक्त अभ्यासच करते. अक्का आजीशी मला बोलताच येत नाही. अक्का आजीशी तुला बोलता येत नाही का रे? सांगतो. काय काय? आईने सांगितलंय मोठ्यांशी हळू आवाजात आणि नम्रतेने बोलावं. मग अक्का आजीशी हळू आवाजात बोललं तर तिला ऐकायलाच येत नाही. खरंय खरंय खरंय. पण तू अभ्यास झाल्यानंतर काय करतोस रे? टीव्ही बघतो. काय रे तनू, तुला खेळायला वगैरे आवडत नाही? न आवडायला काय झालंय, पण खेळायला कोणतरी बरोबर पाहिजे ना. युअर राईट. मला तुझा हा मुद्दा आवडला. आपण एक योजना आखूया. हे बघ तनू, तू आता जरा बराच जाडा झालायस. तुला सायकल चालवता येते? नाही येत. तुला सायकल चालवता येत नाही? बाहेर तुझी आणि माझी ओळख आहे सांगू नकोस कोणाला, माझी इज्जत जाईल. म्हणजे तुला सायकल चालवता येते? अरे सायकल चालवणं म्हणजे काय कठीण आहे? सायकलवर बसलं की आपोआप चालते ती. काही ह्या? अरे खरंच. तू उद्या काय करतोस? क्लास, शाळा. असं करूया, रविवारी शाळेच्या पटांगणात मी तुला सायकल शिकवणार. ओके? ओके. पण तुला फी द्यायला लागेल. आईला विचारून देईन फी. नाही, तू मोठा झाल्यावर जायचं. तुला सांगतो, मी कॉलेजमध्ये असताना आम्ही 7-8 मित्र मिळून पुण्याला जायचो सायकलवरून. नाशिकला जायचो. जाम धमाल यायची. तू कॉलेजला कधी जायचास? आकांक्षेचा पोरगा शोभतोस तू. नचिकेत काका, रविवार पक्का ना? अरे इकडची दुनिया तिकडे झाली ना तरी आपण जायचं. मला येईल ना सायकल चालवता? अरे येईल, काय कठीण आहे? आमच्या शाळेमध्ये एक ढ मुलगा होता, सर्वोत्कृष्ट ढ मुलगा. त्याला सुद्धा सायकल यायची. आणि तू तर काय अर्ध्या विषयात पास झालायस. नचिकेत काका, मी पूर्ण विषयात पास झालोय. होय? ठीक आहे. पण एक तनू लक्षात ठेव, सायकल चालवताना एक 7-8 वेळा तरी पडावं लागतं. पडावं? काळजी करू नकोस, तू पडशील ना मी बघीन. अरे काय घाबरतोस तू?
अरे मी तुला पडायला देईन तर ना. काय मस्त गाल आहे तर तुझे गोबरे गोबरे. भूषण, हे भूषण, अरे बाबा त्या कामतांच्या गाडीच्या डिलिव्हरीचं काय झालं? भूषण कुठे गेला हा? अरे बाबा तू दुःख हरता. हे केवढं दुःख वाढून ठेवलंस रे माझ्या पानात. असं काय पाप केलं होतं मी? आणि समजा मी पाप केलं असेल तर त्याची शिक्षा माझ्या निष्पाप नातवाला का दिली? किरण आणि पल्लू मला सोडून गेले. अरे मग तू मला एकट्याला तरी जिवंत का ठेवलंस? माझ्यासाठी. आबा, लहानपणी तूच मला फिनिक्स पक्षाची गोष्ट सांगितली होतीस ना? राखेतून उठून नवीन भरारी घेणाऱ्या पक्षाची गोष्ट. आबा तूच म्हणाला होतास ना, स्वतःला कामात गुंतवून टाकायचं म्हणजे आपण आपली सगळी दुःख विसरतो. आबा तूच माझा आधार आहेस. तू तरी हातपाय गाळू नकोस. नाही घालणार बेटा, माझं चुकलं. बरं आबा, मी काय म्हणत होतो, बाबांच्या मनात कारची एजन्सी घ्यायची होती. त्यांच्या हयातीत पूर्ण न झालेलं स्वप्न मी रंगवेन म्हणतो. व्हेरी गुड. गो अहेड बेटा. मी आहे तुझ्या पाठीशी. अरे भूषण, त्या कामतांच्या गाडीचं काय झालं? एकच काम राहिलंय. कुठलं? फक्त बिलाचे पैसे आणायचेत. बर. भूषण, बापाची गादी चालव. त्या खुर्चीत बैस. नको, तूच बस. नाही बेटा, तो मान आता तुझा आहे. त्या योग्यतेचा झालो की बसेन. शाबास. आता माझं हे काय कायचं. जेव्हा आपली कारची एजन्सी होईल ना, तेव्हा त्या खुर्चीत तू बसायचा. डन. गुड. बरं मला सांग, फ्रान्सिसच्या कारची डिलिव्हरी पण आजच आहे ना? हो. पक्यानं इंजिन खोललंय? खोललंय. गुड. मी बघतो.
हॅलो, प्रायमा ऑटोमोबाईल्स लिमिटेड. कॅन आय टॉक टू युअर मार्केटिंग मॅनेजर मिस्टर SV जोशी? येस, आय विल होल्ड. थँक्यू. काम तुमच्या फायद्याचं आहे म्हणावं. मी भूषण किरण प्रधान.